आज आपण चर्चा करणार आहोत राज ठाकरे यांच्या नव्या दिशेविषयी। राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे। काही लोकांच्या मते ही कोलांटी उडी आहे, काही लोकांच्या मते हे घुमजाव आहे, पण मी याला घर वापसी म्हणतो। राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी मराठीचा आणि हिंदुत्वाचा मुद्दा सोडलाच नव्हता। सोयीनुसार ते त्याचा वापर करत होते, त्यामध्ये विकासाचा रंग मिसळत होते किंवा कधी-कधी मोदी विरोधाचा रंगही मिसळत होते। गेल्या 14 वर्षांमध्ये राज ठाकरे यांनी किती टोप्या बदलल्या किंवा मूळ टोपीवर किती टोप्या घातल्या याची मोजदाद करणं अशक्य आहे। 14 वर्षात किमान 17 वेळा त्यांनी आपल्या भूमिका बदलल्या आहेत। पण मी घरवापसी हा शब्द अशासाठी वापरतोय की तो हिंदुत्ववाद्यांचा आवडता शब्द आहे। राज ठाकरे यांनी घेतलेली हिंदुत्वाची भूमिका हा जसा त्यांच्या भूमिकेतला बदल आहे, थोडासा बदल आहे, तसंच ते घरी परत जाणं सुद्धा आहे। राज ठाकरे शिवसेनेमध्ये होते, शिवसेनेच्या विचारांवर ते वाढले। बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे आदर्श आहेत, त्यामुळे त्यांचा मूळ विचार हा हिंदुत्वाचाच आहे। फरक इतकाच आहे की 2006 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यानंतर आज 14 वर्षानंतर राज ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या होडीमध्ये बसण्याची वेळ आलेली आहे। एका दृष्टीने ते 25-30 वर्ष मागे जात आहेत। राज ठाकरे यांनी आपल्या या बदललेल्या भूमिकेचं वर्णन काट टाकणे या शब्दात केलं आहे। या काट टाकण्याची सुरुवात त्यांच्या शब्दात म्हणायचं तर झेंडा बदलण्यापासून झाली। आधी मनसेचा झेंडा हा चौरंगी होता। मनसेची स्थापना करताना राज ठाकरेंनी असं सांगितलं होतं की हिंदुत्वाचा विचार तर आपल्या झेंड्यात आहेच, पण त्याबरोबर मुस्लिम आणि दलित समुदायांना सुद्धा मला आकर्षित करायचं आहे, म्हणून हा विविधरंगी झेंडा आहे। आता हा झेंडा बाजूला करून राज ठाकरे यांनी भगवा झेंडा स्वीकारला आहे आणि त्यामध्ये शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे। अशा प्रकारे शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर करावा की नाही हा वादग्रस्त विषय आहे। ही राजमुद्रा, त्यावर लिहिलेला मजकूर पाहिला तर राजकीय पक्षांनी या राजमुद्रेचा वापर करू नये असं म्हणावं लागेल। याचं कारण या राजमुद्रेमध्ये जो मजकूर आहे ती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याला दिलेली शुभेच्छा आहे। हिंदवी स्वराज्याच्या भविष्याचा तो वेध आहे। त्याचा मनसेशी काही संबंध नाही, राज ठाकरेंशी काही संबंध नाही। पण ही राजमुद्रा वापरून राज ठाकरे शिवप्रेमींना आकृष्ट करण्याचा आणखी एक प्रयत्न करतायत इतकंच म्हणता येईल। जर राजकारण्यांचं डोकं ठिकाणावर असेल तर ते शिवाजी महाराजांसारख्या मोठ्या व्यक्ती किंवा त्यांची कोणतीही प्रतीकं राजकारणासाठी वापरणार नाहीत, पण आपल्याकडे ते होत नाही। सातत्याने शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग किंवा राष्ट्रपुरुषांचा नावाचा उपयोग किंवा त्यांच्या प्रतीकांचा उपयोग अशा राजकारणासाठी केला जातो। राज ठाकरेंनी राजमुद्रेचा वापर त्याच प्रकारे केलेला आहे। मात्र कदाचित शेवटच्या क्षणी त्यांच्या असं लक्षात आलं असणार की राजमुद्रेचा वापर निवडणुकीच्या राजकारणासाठी करणं योग्य नाही, म्हणून निवडणूक काळात हा झेंडा आम्ही वापरणार नाही, मनसेच्या इंजिन या निवडणूक चिन्हाचा झेंडा आम्ही वापरू असं राज ठाकरे म्हणत आहेत। मुळामध्ये झेंडा बदलण्याची गरज होती का? असा झेंडा बदलणं योग्य आहे का? झेंडा बदलण्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही, कारण अनेक राजकीय पक्षांनी असे झेंडे बदललेले आहेत। राज ठाकरे म्हणतात ते खरं आहे, त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की 1980 साली जेव्हा भारतीय जनता पक्षाचा जन्म झाला तेव्हा त्यांनी जनसंघाची निशाणीही बदलली। आधी पणती होती, ते कमळ झालं आणि झेंडाही बदलला। मात्र ते एक गोष्ट लक्षात घेत नाहीत की जनसंघाकडून भारतीय जनता पक्षाचा जन्म झाला म्हणजे नव्या पक्षाचा जन्म झाला। त्या पक्षाचं नाव बदललं, त्या पक्षाची निशाणी बदलली, त्या पक्षाचा झेंडाही बदलला। मनसेच्या बाबतीत असं काही घडलेलं नाही। मनसेचा फक्त झेंडाच बदललेला आहे, नाव तेच कायम आहे, निशाणीही तीच कायम आहे। त्यामुळे मनसेशी भाजपशी किंवा जनसंघाशी तुलना करणं एका मर्यादेपर्यंतच योग्य आहे। मात्र या भगव्या झेंड्याचं आकर्षण महाराष्ट्रातल्या अनेक संघटनांना आणि अनेक पक्षांना वाटलेलं आहे। संयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा
हा सुद्धा भगवाच होता. तुम्ही पाहिलं असेल तर गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जी एक यात्रा काढली होती तिच्यामध्येही त्यांनी भगव्या झेंड्याचा वापर केला होता. या संबंधीचे प्रश्न अजित पवार आणि शरद पवार यांना विचारण्यात आले होते. मात्र भगव्या झेंड्याचा वापर करणारा पहिला राजकीय पक्ष हा शिवसेना आहे, हेही नाकारता येणार नाही. त्यामुळे एक प्रकारे राज ठाकरे हे शिवसेनेचं अनुकरण निदान महाराष्ट्रात तरी करत आहेत असं म्हणावं लागेल. कारण याआधी हिंदू महासभेने सुद्धा भगवा झेंडा वापरला होता, पण तो महाराष्ट्राच्या राजकारणात कधीच लोकप्रिय नव्हता. हिंदू महासभेला स्वातंत्र्योत्तर काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात काही मोठं स्थान नव्हतं. त्यामुळे ठळकपणे ज्यांची उपस्थिती आहे असा राजकीय पक्ष हा शिवसेना आहे. म्हणून मी म्हणतोय की राज ठाकरे हे पुन्हा एकदा शिवसेनेचंच अनुकरण करत आहेत. आता येऊया राज ठाकरे यांच्या मनसेच्या अधिवेशनातल्या भाषणाकडे. या भाषणात तरी नवं काय होतं मला विचाराल तर या भाषणात कोणताही नवा मुद्दा नव्हता. 30 वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरे किंवा त्यांचं अनुकरण करणारे राज ठाकरे जेव्हा राज ठाकरे शिवसेनेत होते अशीच भाषणं करत होते. बाबरी मशीद पाडल्याच्या आधी किंवा बाबरी मशीद पाडल्यानंतर अशीच आखाऊ भाषणं बाळासाहेब ठाकरेंनी केलेली आहेत अनेक वेळेला. हेच मुद्दे त्यांनी वापरलेले आहेत. त्याच मुद्द्यांचा वापर आज जवळजवळ 30 वर्षानंतर राज ठाकरे यांनी आपल्या या गोरेगावच्या भाषणात केलेला आहे. राज ठाकरे काय म्हणाले जरा आपण बघूया. ते म्हणाले की मी हिंदुत्वाकडे चाललोय अशी चर्चा आहे, पण मी मराठी देखील आहे आणि हिंदू देखील आहे. मी धर्मांतर केलेलं नाही. टाळ्याखाऊ वाक्य आहे. टाळ्याखाऊ वाक्य म्हणण्यात आणि टाळ्या घेण्यात राज ठाकरेंचा हात कुणी धरणार नाही. ते प्रभावी वक्ते आहेत. त्यामुळे हे वाक्य जेव्हा ते फेकतात तेव्हा जशी एखाद्या नाटकामध्ये काशीनाथ घाणेकर यांच्या टाळ्याखाऊ वाक्याला दाद मिळते तशीच दाद त्यांना गोरेगावच्या अधिवेशनामध्ये मनसैनिकांनी दिली. ते म्हणाले की मराठी म्हणून मला नख लावण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर मी त्याला अंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, आणि हिंदू म्हणून असंच करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर त्यालाही अंगावर घेतलं जाईल. माझा वैचारिक गोंधळ नाही. राज ठाकरे यांचं हे भाषण केवळ हिंदुत्वाची पाठराखण करणारं भाषण नव्हतं, तर उघडपणे मुस्लिम द्वेषाचा प्रचार करणारं भाषण होतं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुन्हा एकदा नक्कल करताना ते असं म्हणाले, नक्कल म्हणजे चांगल्या अर्थाने कॉपी करताना हाच अधिक योग्य शब्द आहे. कॉपी करताना ते भाषणात असं म्हणाले की या देशाशी प्रामाणिक असलेल्या मुसलमानांबद्दल आपली काहीही तक्रार नाही. मुळामध्ये या देशामध्ये 20 कोटी लोक राहतात, 20 कोटी मुसलमान राहतात. या देशाची लोकसंख्या 100 कोटीपेक्षा जास्त आहे. त्यामध्ये 1/5 लोकसंख्या ही मुसलमानांची आहे, 20 कोटीपेक्षा जास्त. या 20 कोटी लोकसंख्येमध्ये तुम्ही किती जणांची छाननी करणार आहात की कोण मुसलमान देशप्रेमी आहेत आणि कोण मुसलमान देशद्रोही आहेत? मुळामध्ये हे ठरवण्याचा अधिकार बाळासाहेब ठाकरे यांना किंवा राज ठाकरे यांना कुणी दिला? राज ठाकरे यांनी बाळासाहेबांप्रमाणे पूर्वी बाळासाहेब ठाकरे अब्दुल कलामांचं नाव घ्यायचे, अझरुद्दीनचं नाव घ्यायचे. आता थोडा बदल म्हणून राज ठाकरे यांनी कलामांबरोबर झहीर खानचं नाव घेतलेलं आहे. झहीर खान विषयी आपल्याला काही तक्रार नाही. आणि जावेद अख्तर यांचंही नाव घेतलेलं आहे. जावेद अख्तर हे चांगले लेखक आहेत, कवी आहेत, असं प्रमाणपत्र सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. राज ठाकरे असं म्हणतात, जे या देशामध्ये धिंगाणा घालणार त्यांना आम्ही आडवे जाणार आहोत. त्यांनी रजा अकादमीचा जो मोर्चा निघाला होता, ज्यामध्ये पोलिसांना धक्काबुक्की, पोलिसांना हाणामारी करण्यात आली होती, आणि नंतर त्या विरोधात पोलिसांना पाठिंबा देण्यासाठी मनसेने मोर्चा काढला होता, त्याची सुद्धा आठवण दिलेली आहे. त्यांनी या भाषणामध्ये मनसेने पाक कलावंतांना कसा विरोध केला याची सुद्धा आठवण दिलेली आहे. दहीहंडीची आठवण दिलेली आहे. दहीहंडीचे स्तर कमी करताना मनसेने कसा विरोध केला हेही त्यांनी अधोरेखित केलेलं आहे. मशिदीवरच्या भोंग्यांना त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. आमची आरती जर त्रास देत नाही समाजाला तर तुमचे भोंगे का देतात? आमचा आरतीला विरोध नाही, नमाजाला विरोध नाही,
फक्त भोंगे लावण्याला विरोध आहेत असं ते म्हणाले. तुम्ही स्वतःच्या स्मरणशक्तीला जर त्रास दिलात तर तुमच्या असं लक्षात येईल की ही सगळी वाक्य, ही सगळी भाषा कधीतरी तुम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तोंडी ऐकलेली आहेत. या नवीन काही नाही. अगदी बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुसलमानांना हाकलून द्या अशी गर्जना राज ठाकरेंनी आपल्या ताज्या भाषणात केली. ती गर्जनाही नवीन नाही. ते असं म्हणतात की हा आमचा पूर्वीचाच अजेंडा आहे. खरंय, पूर्वीचा म्हणजे कधीचा? तर हा शिवसेनेपासूनचा अजेंडा आहे. मनसेमध्ये आल्यावर त्यांनी हा अजेंडा अधूनमधून राबवायला सुरुवात केली. त्यांनी हिंदुत्ववादी आपला जो बाणा आहे तो थोडा कमी केला, विकासाच्या अंगाने जाण्याचा प्रयत्न केला किंवा मध्ये मध्ये आणखी काही प्रश्न उचलण्याचाही प्रयत्न केला, टोल वगैरे सारखी. पण ही भाषा, गोरेगावच्या भाषणामध्ये वापरलेली भाषा आणि वाक्य ही 30 वर्ष जुनी आहेत. प्रश्न असा उपस्थित होतो की शिवसेना सुद्धा बदलली, शिवसेना पुढे जाते. आता शिवसेना व्यापक व्हायचा प्रयत्न करते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली. राज ठाकरे पुन्हा एकदा 30 वर्ष मागे जात आहेत. याला प्रगती म्हणतात का? याला विकास म्हणतात का? का राज ठाकरेंना निवडणुकीच्या राजकारणामध्ये सातत्याने 2009ची निवडणूक सोडली तर सातत्याने त्यांना 2014, 2019 या सगळ्या निवडणुकांमध्ये मोठा पराभव स्वीकारायला लागल्यामुळे ते निराश झाले आहेत आणि निराशेच्या भरामध्ये पुन्हा एकदा बदल नको असं म्हणत आहेत आणि घर वापसी करतायत. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. राज ठाकरे यांनी काही मुस्लिम द्वेष्टी अशी विधानं या सगळ्या भाषणामध्ये केलेली आहे. अफवा पसरवण्याचा प्रयत्न केलाय, अत्यंत आक्षेपार्ह असा प्रयत्न आहे. ते असं म्हणतात की भारत म्हणजे काही धर्मशाळा नव्हे, समझोता एक्सप्रेस बंद करा, दिल्ली लाहोर बस बंद करा, अशा मागण्या त्यांनी केलेल्या आहेत. सध्या पाकिस्तानशी भारताचे संबंध काही बरे नाहीत, तणावाचे आहेत. त्यामुळे माझ्या मते समझोता एक्सप्रेस आणि दिल्ली लाहोर बस सध्या बंद आहे. त्यामुळे राज ठाकरेंना नवी मागणी करण्याची गरज नाही. हे मोदी सरकारने आणि इम्रान खान यांच्या सरकारने आधीच केलेलं आहे. पण राज ठाकरे यांनी एक अत्यंत धोकादायक विधान केलेलं आहे. ते असं म्हणतात की उद्या युद्ध झालं तर आपल्या सैन्याला देशाच्या सीमेवर लढण्यापेक्षा देशातच लढावं लागेल. माझा प्रश्न असा आहे की या वाक्याचा अर्थ काय आहे? राज ठाकरे यांनी स्पष्ट करायला हवं की कुणाशी लढावं लागेल? या देशातल्या मुसलमानांशी? एका बाजूला म्हणायचं की देशप्रेमी मुसलमानांबरोबर आपलं काही भांडण नाही. मग तुमचं म्हणणं काय? या देशातले बहुसंख्य मुसलमान देशप्रेमी नाही आहेत? तुम्हाला जर असं वाटत असेल की या देशातले काही मुसलमान देशद्रोही आहेत तर त्यांची माहिती तुम्ही पोलिसांना द्यायला हवी. ती आजपर्यंत तुम्ही का दिली नाहीत याचंही उत्तर जनतेला द्यायला हवं. इतकं प्रक्षोभक विधान, म्हणजे सैन्याला देशातच लढावं लागेल यासारखं प्रक्षोभक विधान राज ठाकरेंनी केवळ सनसनाटीपणासाठी केलं असेल तर याला बेजबाबदारपणा म्हणतात. त्यांनी दुसरं एक सनसनाटी विधान केलेलं आहे. ते असं म्हणतात, बाहेरच्या देशातून काही मौलवी महाराष्ट्रात आलेले आहेत आणि ते मिटिंगा घेत आहेत. ते काय करतायत मला माहित नाही, पण ते जे काही करतायत तिथे पोलिसांना सुद्धा प्रवेश नाही. पहिला प्रश्न हा उपस्थित होतो की ही माहिती खरी असेल तर ती अत्यंत प्रक्षोभक आहे. ती राज ठाकरेंना कोणी दिली आणि जाहीर सभेत ही माहिती सांगण्यापूर्वी त्यांनी ती पोलिसांना सांगितली आहे का? ते असं म्हणतात, मी मुख्यमंत्र्यांना भेटून ही माहिती सांगणार आहे. पोलिसांची गुप्तहेर यंत्रणा आहे, तिच्याकडे ही माहिती आहे का? हा खरा प्रश्न आहे. त्यापैकी कोणी राज ठाकरेंना दिली का? राज ठाकरे जाहीर सभेमध्ये ही माहिती सांगण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना का भेटले नाहीत? गृहमंत्र्यांना का भेटले नाहीत? की अशा प्रकारचं काहीतरी अफवा, जर ठोस माहिती राज ठाकरेंकडे नसेल, त्याचे पुरावे नसतील आणि तपशील नसेल तर ही अफवा आहे असं म्हणावं लागेल. आणि अशा प्रकारच्या अफवा पसरवून राज ठाकरे समाजामध्ये तणाव निर्माण करत आहेत असा आरोप करावा लागेल. या आरोपाचं उत्तर राज ठाकरेंनी दिलं पाहिजे. ते असं म्हणालेत, मी केंद्रीय गृहमंत्र्यांना सुद्धा भेटणार आहे. ज्या केंद्रीय गृहमंत्र्यांवर ते कठोर टीका करत होते लोकसभा निवडणुकीच्या वेळेला, किंवा
त्यावेळेला ते केंद्रीय गृहमंत्री नव्हते, अमित शहा भाजपचे अध्यक्ष होते, त्यानंतर ते केंद्रीय गृहमंत्री झाले, पण अमित शहांवर कठोर टीका करत होते राज ठाकरे. त्यांना ते आता जाऊन भेटणार आहेत. भाजपशी मैत्री करण्याचा हा एक मार्ग आहे काय? इतका टोकाचा मुस्लिम द्वेष आपल्या भाषणामध्ये व्यक्त करून भाजपला डोळा मारण्याचा किंवा भाजपला प्रेमाचा संदेश पाठवण्याचा हा प्रकार आहे काय, अशी शंका मनात येते. राज ठाकरेंनी याचं उत्तर दिलेलं नाही. राज ठाकरे सातत्याने असं म्हणतात की बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना बाहेर काढा. हा प्रश्न त्यांना समजलाय असं मला वाटत नाही. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोर जर असतील आणि देशातल्या अनेक शहरामध्ये जर त्यांची समस्या असेल, तर यापूर्वी वाजपेयी सरकार सुद्धा 1999 पासून 2004 पर्यंत देशात होतं आणि गेली 5 वर्ष जवळजवळ, म्हणजे आधीची 5 वर्ष आणि आता हे 6 महिने 5.5 वर्ष नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे. या बांगलादेशी किंवा पाकिस्तानी घुसखोरांना बाहेर काढण्याचा कोणताही प्रयत्न या सरकारांनी कसा काय केला नाही? या काळामध्ये शिवसेना सुद्धा त्यांची भागीदार होती सत्तेमध्ये, त्यांनी सुद्धा कधी आवाज उठवला का नाही? या काळामध्ये राज ठाकरेंनी सुद्धा यासाठी काही ठोस प्रयत्न केल्याचं दिसत नाही. ते का आत्ताच ते का बोलत आहेत याबाबत? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो बांगलादेशी घुसखोरांचा किंवा पाकिस्तानी घुसखोरांचा प्रश्न आहे, हा कितपत गंभीर आहे मुंबईमध्ये किंवा इतर शहरांमध्ये? आसाममध्ये तो गंभीर आहे, नॉर्थ ईस्टमध्ये तो गंभीर आहे, त्याविरुद्ध अनेक मोठी आंदोलनं झाली आहेत आणि त्यातूनच या सध्या वादग्रस्त बनलेल्या नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन्स NRCचा जन्म झालेला आहे. त्या आकडे मी नंतर येणार आहे, त्यामध्ये तर राज ठाकरे यांनी अधिकच गोंधळ घातलेले आहे. परंतु तुम्हाला एक आठवण सांगतो, 95 ते 99 महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपचं राज्य होतं. शिवसेना हा मोठा भाऊ होता. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. मुंबई पोलिसांनी मोहीम काढली बांगलादेशी घुसखोरांना बाहेर घालवण्याची आणि मुंबई पोलिसांनी काही कुटुंबांना अटक केली बांगलादेशी म्हणून. पोलीस त्यांना गावात सोडायला, स्वतःच्या म्हणजे बांगलादेशातल्या गावात सोडायला सीमेपर्यंत गेले. शेवटी असं लक्षात आलं की ही मंडळी बांगलादेशी नसून भारतीय आहेत, पश्चिम बंगालमधली आहेत, त्यांची गावं फक्त सीमेवर आहेत पण भारताच्या हद्दीतच आहेत. पोलिसांची मोठी फजिती झाली. त्यानंतर पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांना हटवण्याची ही मोहीम सोडून दिली. हा प्रकार आहे. राज ठाकरेंना हा प्रसंग निश्चितपणे माहीत असणार, कारण त्या काळामध्ये याची मोठी चर्चा सर्व प्रसिद्धी माध्यमांमध्ये, विशेषतः वृत्तपत्रांमध्ये झाली होती. मग जो प्रसंग 1995 ते 99च्या दरम्यान घडलाय, त्याला आता जवळजवळ 20 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 20 वर्षात काहीच केलं नाही सरकारने या घुसखोरांना बाहेर काढायला. या 20 वर्षामध्ये जर 2 वेळा, म्हणजे जवळजवळ 10 वर्ष, खरं तर 10.5 वर्ष भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. आपण असं मानू की काँग्रेसने काही नाही केलं, UPAने काही नाही केलं. मग भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना, ज्यांचा हा या घुसखोरांना बाहेर काढण्याचा अजेंडा असताना, त्यांनी तो पूर्ण केला का नाही, याचं उत्तर सुद्धा राज ठाकरेंनी शोधायला हवं. मग घुसखोर असा ओरडा करायला हवा. आणखी एक मुद्दा त्यांनी मांडला की आता जे CAA किंवा NRC विरोधी निदर्शनं, धरणी, मोर्चे चालू आहेत त्याबद्दल. मला माहित नाही त्यांनी CAA बद्दल वाचलंय की नाही, NRC बद्दल त्यांनी पुरेसा अभ्यास केलाय की नाही, पण या आधीच्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी CAAला विरोध केला होता. याचं कारण त्यांचं असं म्हणणं होतं की या देशामध्येच लोकांना राहायला जागा नाही, लोकांना नोकऱ्या नाहीत, तर तुम्ही बाहेरच्या देशातल्या लोकांना आणखी का बोलवताय, ही त्यांची भूमिका होती. CAAला त्यांचा विरोध होता. आता ही भूमिका बदलली आहे की नाही मला माहित नाही, परंतु CAAला त्यांचा विरोध होता. त्यांची आता भूमिका या घुसखोरांना बाहेर काढा ही आहे. CAA बद्दल कालच्या भाषणामध्ये उल्लेख करून त्यांनी काही एक शब्द काढलेला नाहीये. ते असं म्हणतात, मी आता हे जे मोर्चे सुरू आहेत CAA NRC विरुद्ध, त्यांच्या विरुद्ध मोर्चा काढणार आहे, प्रतिमोर्चा काढणार आहे आणि तो ते 9 फेब्रुवारीला काढणार आहे. मला माहित नाही त्यांचा या विषयाचा किती अभ्यास आहे, पण CAA मुळे देशामध्ये भारताच्या लोकसंख्येमध्ये मोठी भर पडेल असं जर कुणाचं म्हणणं असेल तर त्यात अर्थ नाही. याचं कारण
सीए हा आक्षेपार्ह कायदा आहे, हा घटनाविरोधी कायदा आहे. सीए मुळे भारताच्या घटनेवर मोदी सरकारने हल्ला केला, हे खरं आहे. परंतु सीए मुळे मोठ्या प्रमाणावर इथे बाहेरून लोक येतील हा समज मात्र चुकीचा आहे. याचं कारण पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश याच्यातून बिगर मुस्लिम लोकांना म्हणजे राजकीय चळ ज्यांचा झालाय त्यांना भारतात येण्याची परवानगी सीए देतं. माझा मुद्दा एवढाच आहे की याच्यामध्ये लोकसंख्येत मोठी भर पडण्याची शक्यता नाही. आतापर्यंत संसदीय समितीमध्ये जी आकडेवारी आली आहे आतापर्यंत 31,000 लोक ही जी तरतूद आहे राजकीय छळ झालेल्यांना आश्रय देण्याची, त्यामध्ये 31,000 लोक फक्त भारतात आले आहेत. तेव्हा राज ठाकरे जे म्हणतात की मोठ्या प्रमाणावर पुन्हा एकदा लोक येतील, इथल्या लोकसंख्येवर त्याचा दबाव येईल वगैरे वगैरे, हे काही इतकंसं खरं नाही. दुसरी गोष्ट एनआरसीची, एनआरसीचं पुढे बघू असं राज ठाकरे असं म्हणतायत. सीए अधिक वादग्रस्त झाला कारण अमित शहा आणि मोदींनी त्याची सांगड एनआरसीशी घातली आणि मध्ये एनपीआरची प्रक्रिया सुरू झाली. एनआरसी भारतीय नागरिकांच्या दृष्टीने किती क्लेशकारक आहे हे आसाममध्ये दिसून आलेलं आहे. आणि सुरुवातीला एनआरसीला पाठिंबा देणाऱ्या भाजपने सुद्धा आसाममध्ये या एनआरसीच्या प्रक्रियेला विरोध केलेला आहे. 19 लाख लोकांना भारतीय नागरिकत्व सिद्ध नाही करता आलंय. आणि यामध्ये राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे फक्त मुसलमान नाही आहेत, बांगलादेशी किंवा पाकिस्तानी मुसलमान नाही आहेत, यामध्ये भारतात जन्मलेले बहुसंख्य लोक आहेत, ज्यापैकी 13 ते 14 लाख हे हिंदू आहेत. त्यांचं काय करायचं? राज ठाकरेंनी भडकाऊ भाषणं करण्यापूर्वी, प्रक्षोभक विधानं करण्यापूर्वी या प्रश्नांचा अभ्यास करायला हवा. एनआरसीची डिटेन्शन सेंटर्स उभी राहिलेली आहेत आसाममध्ये. त्या डिटेन्शन सेंटर्समध्ये काही जणांचा मृत्यू झालेला आहे. डिटेन्शन सेंटर्सची परिस्थिती अत्यंत केविलवाणी आहे आणि यातून एक मोठी समस्या, जागतिक समस्या निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली जाते. ही डिटेन्शन सेंटर्स हिटलरच्या गॅस चेंबर्स प्रमाणे वापरली जातील अशी भीती व्यक्त केली जाते. राज ठाकरेंना त्याबद्दल काय म्हणायचं आहे त्यांनी सांगितलं नाही. कदाचित पुढच्या आपल्या जाहीर सभेमध्ये ते सांगतील, त्यांना कागद पुरवले जातील, ते अभ्यास करतील अशी अपेक्षा आहे. पण माझा मुद्दा एवढा आहे की अभ्यास न करता तुम्ही सीए आणि एनआरसी विषयी बोलू नका. तुम्हाला पाठिंबा द्यायचा तर उघडपणे द्या, तो तुम्ही काल दिलेला आहे, कारण तुम्ही आता प्रतिमोर्चा काढताय. पण जे लोक एनआरसीला विरोध करतायत, सीएला विरोध करतायत, यामध्ये मुसलमान फक्त आहेत असा समज राज ठाकरेंचा झालेला दिसतोय. गैरसमज करून घेणं ही शिवसेनेची, म्हणजे शिवसेनेतून आलेल्या सर्व लोकांची परंपरा आहे. हे गैरसमज बाळासाहेब ठाकरेंनी पण करून घेतले होते, काही काळ उद्धव ठाकरेंनी करून घेतले होते आणि राज ठाकरेंनी हे गैरसमज जे आहेत ते आता पुढे चालू ठेवलेले दिसतात. कारण त्यांना जर असं वाटत असेल सीएला आणि एनआरसीला विरोध करणाऱ्यांमध्ये फक्त मुसलमान आहेत, तर त्यांनी सीए एनआरसी विरोधी निघालेले काही मोर्चे अटेंड करायला हवे होते, त्या मोर्चांना हजर राहायला हवं होतं. ऑगस्ट क्रांती मैदानात मुंबईतली सगळ्यात मोठी सभा जी आजपर्यंत झाली तिथे फक्त मुसलमान नव्हते, तिथे सर्व धर्मीय लोक होते, हिंदूही मोठ्या प्रमाणावर होते, सर्व वर्गातले लोक होते, कधी नव्हे ते महिला मोठ्या प्रमाणावर होत्या. राज ठाकरेंनी हे प्रत्यक्ष जर बघितलं असतं तर त्यांचे डोळे उघडले असते. त्यांना कोणीतरी चुकीची माहिती देत आहे. त्यांना जे अपयश आलेलं आहे व्यापक भूमिका घेतल्यानंतर त्या अपयशाचा कुणीतरी फायदा उठवत आहे. मला हे माहिती आहे की राज ठाकरेंचे भारतीय जनता पक्षामध्ये अनेक मित्र आहेत, आजही आहेत. हे मित्र भाजपविषयी सहानुभूती असलेले त्यांचे काही लोक हे राज ठाकरेंच्या मनामध्ये हे विष भरतायत का? पण अर्थातच मी सगळ्यात जास्त दोष राज ठाकरेंना देईन, कारण एखादा नेता जर आपल्या सल्लागारांवर अवलंबून चुकीची माहिती पसरवत असेल तर दोष त्या सल्लागारांचा नाही, त्या नेत्याच्या लघुदृष्टीचा आहे. लक्षात घ्या, कोणत्याही नेत्याला दूरदृष्टी दाखवावी लागते. राज ठाकरेंनी लोकसभा इलेक्शनच्या वेळेला मोदी आणि अमित शहाविरुद्ध जो प्रचार केला त्या प्रचारावर जर त्यांचा विश्वास असेल तर ते पुन्हा मोदी शहांना भेटायला किंवा त्यांचं समर्थन करायला जाणार नाहीत. पण राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण हे केवळ मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हिंदुत्ववादी नव्हतं, तर हे भाषण मुस्लिम द्वेष्ट होतं. त्यामुळे राज ठाकरे आता अमराठी लोकांचा द्वेष, मुस्लिमांचा द्वेष या आधारे आपलं राजकारण करणार
अशी शक्यता दिसते. राज ठाकरेंच्या काही समर्थकांचं असं म्हणणं आहे की त्यांनी जेव्हा ब्लूप्रिंट तयार केली ते विकासाच्या मुद्द्यावर बोलत होते तेव्हा जनतेने त्यांना पाठिंबा दिला नाही, मतदारांनी त्यांना मतं दिली नाहीत, म्हणून पुन्हा एकदा हिंदुत्वाकडे ते वळलेले आहेत. अशा तऱ्हेचा मजकूर राज ठाकरेंचे काही समर्थक सोशल मीडियावर लिहित आहेत. माझ्या मते हा युक्तिवाद राज ठाकरेंना वाचवण्यासाठी असला तरी त्यात काही तथ्य नाही. कारण राज ठाकरेंना जनतेने प्रतिसाद दिला नाही या विधानात काही अर्थ नाही. हे विधान वस्तुस्थितीपासून खूपच दूर आहे. 2006 साली राज ठाकरेंनी मनसेची निर्मिती केली. 2009च्या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंना नव्या पक्षाच्या तुलनेत फार मोठं यश मिळालं. त्यांचे 13 आमदार निवडून आले. 13 ही मोठी संख्या आहे. मुंबई महापालिकेमध्ये त्यांचे 27 नगरसेवक निवडून आले. पुण्यामध्ये त्यांचा पक्ष हा विरोधी पक्ष बनला. नाशिकची सत्ता त्यांच्या ताब्यात आली आणि अनेक ठिकाणी मनसेने छाप पाडली. केवळ 2 ते 3 वर्षामध्ये कोणत्या राजकीय पक्षाला हे यश मिळालेलं आहे? भारतीय जनता पक्षाची निर्मिती 1980 साली झाली आणि 1984च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे फक्त 2 खासदार निवडून आले होते. म्हणजे 2 खासदार निवडून आणण्यासाठी सुद्धा पहिली 4 वर्ष गेली आणि नंतर राम जन्मभूमी आंदोलन आणि अडवाणींची रथयात्रा सुरू झाल्यानंतर 89 साली भारतीय जनता पक्षाला काहीतरी भरीव यश मिळालं. म्हणजे पहिल्या 3 वर्षात मनसेला मिळालेलं यश हे निश्चितपणे लक्षणीय होतं. परंतु मनसेच्या आमदारांनी चांगली कामगिरी केली नाही, लोकांवर छाप पाडली नाही. मनसेच्या नगरसेवकांनी नीट कामगिरी केली नाही. मनसेचे नगरसेवक ज्या ज्या वॉर्डातून निवडून आले त्या वॉर्डांमध्ये त्यांनी काही वेगळी कामं केली शिवसेनेपेक्षा असं दिसत नाही. त्यामुळे साहजिकच 2013च्या आणि नंतरच्या निवडणुकीत मनसेला मोठा फटका बसला. 2014च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा 1 आमदार निवडून आला. 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्या मनसेचा 1च आमदार निवडून आलेला आहे. म्हणजे मनसेला संधी दिली लोकांनी, पण मनसेनी या संधीचा वापर नीट केला नाही. याचं कारण राज ठाकरे यांचं राजकारण हे वेगळ्या प्रकारचं राजकारण आहे. राज ठाकरे यांच्याकडे शिवसेनेसारखी संघटना नाही. राज ठाकरे यांच्याकडे उद्धव ठाकरे यांच्यासारखं व्यवस्थापकीय कौशल्य नाही. राज ठाकरे यांच्याकडे शरद पवार यांच्यासारखी मेहनत नाही. शरद पवार हे 24 तास राजकारणात असतात. राज ठाकरे ज्याला लेडबॅक आयुष्य म्हणतात, ज्याला आरामशीर आयुष्य म्हणतात, असं आयुष्य जगतात. ते एक रसिक आहेत आणि त्यामध्ये कुणाला आक्षेप असण्याचं कारण नाही. पण आपली रसिकता, आपल्या रसिकतेची भूक भागवता ते राजकारण करतात. त्यामुळे अंतिमतः हे राजकारण पार्ट टाइम ठरतं. राज ठाकरेंच्या बरोबर वसंत गीते यांच्यासारखे जे नेते होते नाशिकचे तेही टिकले नाहीत. राज ठाकरेंचे पहिले जे आमदार निवडून आले होते त्यापैकी अनेक जण पक्ष सोडून गेलेले. राज ठाकरे यांच्या पक्षात राज ठाकरेंशी स्पष्टपणे बोलू शकेल असे नेते हाताच्या बोटांवर मोजण्या इतके सुद्धा नाहीत. त्यामुळे पक्षात नीट आत्मपरीक्षण होत नाही, संघटना बांधली जात नाही आणि त्याचा परिणाम म्हणून पक्षावर ही वेळ आलेली आहे. राजकारणाच्या चुकीच्या बाजूला नेहमी राज ठाकरे आहेत. पण गेल्या निवडणुकीत त्यांनी जे म्हटलं होतं की आम्ही विरोधी पक्ष म्हणून वागू, त्यापासून त्यांना कोण थांबवतंय? विरोधी पक्षाची भूमिका ते पार पाडू शकतात. त्यांचे आमदार निवडून आलेले नसूनही 1च आमदार आहे त्यांचा, पण रस्त्यावरचं राजकारण ते करू शकतात, मोर्चे काढू शकतात, सरकारला प्रश्न विचारू शकतात, धरणी धरू शकतात, पत्रकार परिषदा घेऊ शकतात. पण हा संघर्ष करण्याचा राज ठाकरे यांचा स्वभाव नाही. त्यांच्या मनामध्ये एकच बसलंय की शिवसेनेने संधिसाधूपणा केला, काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर युती केली, याची खंत त्यांच्या मनात दिसते. आणि मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रचार केला होता पण माझ्या हाती काही लागलं नाही, ही खंत सुद्धा त्यांच्या वागण्यातून आणि त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होते. पण हे राजकारण आहे. राजकारण कोणत्या दिशेला कोणतं वळण घेईल हे कधीही सांगता येणार नाही. त्यामुळे राज समर्थकांचं हे जे म्हणणं आहे की जनतेने त्यांना संधी दिली नाही, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या म्हणण्यात काही तथ्य नाही. राज ठाकरे आणि मनसेने
आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। राज ठाकरे पुन्हा हिंदुत्वाकडे का गेले याचं एक लॉजिकल एक्सप्लेनेशन आपल्याला आढळतं। हे स्पष्टीकरण असं आहे की शिवसेना सत्तेत गेल्यामुळे आणि विशेषतः काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर शिवसेनेने युती केल्यामुळे एक हिंदुत्वाची जागा मोकळी झालेली आहे, एक पोकळी निर्माण झाली आहे। ती हिंदुत्वाची पोकळी आहे आणि ही पोकळी मनसे भरू शकतं असं राज ठाकरेंना वाटलेलं असू शकतं। मात्र शिवसेनेच्या सत्तेत झाल्यामुळे ही हिंदुत्वाची पोकळी खरोखरच तयार झाली आहे का हे तपासलं पाहिजे। हिंदुत्ववादी होती शिवसेना, अनेक वर्ष त्यांनी हिंदुत्वाचं राजकारण केलं भाजप बरोबर, पण हिंदुत्व हा काही शिवसेनेच्या अजेंड्यावरचा पहिला मुद्दा नव्हता। मराठी माणसाचा मुद्दा हा शिवसेनेच्या अजेंड्यावरचा पहिला मुद्दा आहे आणि सत्तेत गेल्यानंतर शिवसेना हिंदुत्वाचा पुकारा जेवढा करते त्यापेक्षा अधिक महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा पुकारा करते, म्हणजे शिवसेना आपल्या मूळ मुद्द्याकडे गेलेली आहे। काल राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा पुकारा केल्यावर बीकेसी मध्ये बांद्र्याला सभा घेत असलेल्या उद्धव ठाकरेंनी आमचा रंग अजूनही भगवा आहे, आमचे अंतरंगही भगवा आहे असा पुकारा केला। म्हणजे शिवसेना आपल्या स्पेसमध्ये राज ठाकरेंना घुसू देण्याच्या मनस्थितीत अजिबात नाही। पुन्हा एकदा शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये त्याच जागेसाठी, त्याच पोकळीसाठी, त्याच राजकीय मालमत्तेसाठी संघर्ष होईल अशी शक्यता आहे। राज ठाकरेंच्या मनामध्ये एक शिवसेना गंड आहे। शिवसेना सोडल्यापासून त्यांचं स्वप्न आहे की मी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना हरवीन। गेल्या 14 वर्षात हे स्वप्न कधी पूर्ण झालेलं नाहीये। त्यांचं राजकारण हे कायम प्रतिक्रियावादी राहिलेलं आहे। उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेने एखादी क्रिया केली की ते प्रतिक्रिया देतात। आजही त्यांनी तेच केलेलं आहे। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, राज ठाकरे विरोधी पक्षात आहेत, पण उद्धव ठाकरेंच्या क्रियेला त्यांनीही हिंदुत्वाची प्रतिक्रिया दिली आहे असं माझं म्हणणं आहे। पुढचा प्रश्न हा उपस्थित होतो की राज ठाकरे भारतीय जनता पक्षाबरोबर जातील का? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भाजपने त्यांना फिलर्स पाठवायला सुरुवात केली आहे किंवा मनसेवाले भाजपच्या दिशेने हळूहळू चालायला लागलेत असं म्हणता येईल। पण भाजपशी त्यांची युती होईल का हे आज सांगता येणार नाही, कारण भाजपच्या एका प्रवक्त्याने म्हटलंय की राज ठाकरेंना हिंदुत्वाचा पुरस्कार करायला शरद पवारांनीच भाग पाडलेला आहे। शरद पवार काय काय करू शकतात महाराष्ट्रात कळत नाही, पण काहीही राजकीय घडलं तरी त्याचा दोष किंवा त्याचं श्रेय किंवा अपश्रेय हे शरद पवारांकडे जातं। उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचं श्रेय शरद पवारांना मिळतं आणि राज ठाकरेंना हिंदुत्वाकडे पाठवण्याचं श्रेयही आता भाजपच्या प्रवक्त्याने शरद पवारांनाच दिलेलं आहे। शिवसेना सत्तेत गेल्यामुळे शिवसेनेची हिंदुत्ववादी मतं भाजपकडे वळू नयेत म्हणून शरद पवारांनी हा डाव टाकलाय असं या भाजप नेत्याचं म्हणणं आहे। खरं खोटं मला माहीत नाही, पण भाजपने जरी राज ठाकरेंबरोबर युती केली तरी राज ठाकरे हे भाजपची बी टीमच राहतील यामध्ये काही शंका नाही। म्हणजे मोठ्या प्रयत्नानंतर शिवसेनेने भाजपची बी टीम व्हायचं नाकारलं, मात्र आता राज ठाकरे कदाचित भाजपची बी टीम होऊ शकतात। राज ठाकरेंच्या वक्तृत्वाचा, राज ठाकरेंच्या तडफेचा फायदा भाजपवाले नक्की घेतील, पण ज्या प्रकारे त्यांनी शिवसेनेला अवहेलनेची वागणूक दिली तशीच ती योग्य संधी आल्यावर मनसेला देतील याविषयी माझ्या मनात काही शंका नाही। त्यामुळे राज ठाकरेंचा हा हिंदुत्वाचा प्रवास किती काळ चालेल हे आज तरी सांगता येत नाही। राज ठाकरे पुन्हा एकदा भूमिका बदलतील का आज त्याचं उत्तर माहीत नाही, पण त्यांची प्रतिक्रियावादी वृत्ती पाहिली तर ही भूमिका सुद्धा ते भविष्य काळात बदलू शकतात। यामध्ये आपली विश्वासार्हता धोक्यात येते हे जोपर्यंत त्यांना वाटत नाही तोपर्यंत त्यांच्या राजकारणाचा हा क्रम आणि ही दिशा बदलणार नाही। माझं शेवटी एकच म्हणणं आहे की राज ठाकरेंनी हिंदुत्ववादी जरूर राहावं। भारतीय घटना, भारतीय लोकशाही त्यांना ती परवानगी देते। ज्यांना त्याला विरोध करायचा आहे ते विरोध करतीलच, मात्र हिंदुत्ववादी होताना मुसलमानांचा द्वेष करून या देशामध्ये
दंगल सदृश्य वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये. त्यांनी आपली शक्ती, आपली लोकप्रियता, आपली ताकद ही सकारात्मक गोष्टींसाठी उपयोगात आणावी. थोड्याशा पराभवाने ते जर नैराश्यग्रस्त होणार असतील तर लांब पल्ल्याच्या राजकारणात ते कसे टिकतील हा प्रश्न निर्माण होतो.